नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा, उद्या वार आहे रविवार आणि दिनांक आहे 10 मार्च। या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या। प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। अमावस्या हा दिवस घरातील नकारात्मकता त्याचबरोबर काही दोष अडचणी ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे या दिवशी बघा, आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे, जाळी जळमट जे असतील ते काढायचे आहेत। त्याचबरोबर घराच्या फरशी पुसताना जे पाणी आपण वापरतो त्यामध्ये आपल्याला एक लिंबू, अर्ध लिंबू पिळून टाकायचं आहे। त्याचबरोबर हळद, खडे मीठ आणि थोडंसं गोमित्र टाकून घराची फरशी पुसायची आहे। यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते। बघा, या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत। माता लक्ष्मीची आपल्याला पूजा अर्चा करायची आहे। त्या आपल्या घरामध्ये जर काही तुटल्या फुटलेल्या वस्तू असतील, चपला असतील किंवा काही कपडे असतील फाटलेले, तर ते आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहेत। कारण हे जे कपडे आणि जे तुटल्या फुटलेल्या वस्तू आहेत तर त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता साठलेली असते। त्यामुळे जर तुमचे कपडे परत घालण्यासारखे असतील तर ते थोडेसे शिवून घ्या आणि ते वापरा। तर बघा, आपल्याला घराच्या स्वच्छतेबरोबर घरातील जे नकारात्मकता तुटल्या फुटलेल्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत। आईने आपल्या मुलांवरून अशी ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। ती जर ओवाळून टाकली तर मुलांची सर्व दोष अडचणी नष्ट होऊन जातील। मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये खूप सारी प्रगती होईल। त्यामुळे असा हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा, आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर ती खूप चिडचिड करतात, किरकिर करतात। तर अशा वेळेस त्या मुलांवर काहीतरी नजरबाधा असते किंवा मग त्यांना काहीतरी दोष लागलेले असतात। बाहेरच्यांची नजर लागली जाते किंवा आपल्या घरामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांची देखील नजर लागली जाते। त्यामुळे ते चिडचिडे आणि किरकिरेपणा करतात। त्यामुळे यांचे नजर दोष दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर लहान मुलं तर असतातच, त्याचबरोबर मोठे मुलं जे आहेत तर ते मोठे मुलांना सुद्धा नजर लागली जाते। त्या मुलांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पहा, बऱ्याच वेळा काय होतं, मोठी मुलं आहेत, शिकलेली आहेत, पदवी धारण केलेली आहे, परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही किंवा नोकरी जरी प्राप्त झाली तरीसुद्धा त्यांचा विवाह लवकर जुळत नाही। तर अशा मुला आणि मुलींसाठी आपण हा उपाय करायचा आहे। तर बघा, हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी कधी करायचा आहे तर पहा, हा जो उपाय आहे अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता। नाही तर तुम्हाला सकाळी 10 पर्यंत जर वेळ नाही भेटला तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी 4च्या नंतर करायचा आहे। कारण पहा, जो 10च्या नंतर जो चढता दिवस सुरू होतो त्यावेळेस चढत्या दिवसाला आपल्याला उपाय करायचे नसतात, उतरत्या दिवसाला आपल्याला उपाय हे करायचे असतात। त्यामुळे आपल्याला जो दुपारचा काळ आहे त्या दुपारच्या काळामध्ये जो काही उपाय आहे ना तो करायचा नाही। तर एक तर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा आणि संध्याकाळी तुम्ही 12 पर्यंत हा उपाय करू शकता। तर बघा, तुम्हाला बरेच उपाय मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला जो उपाय जमेल तो उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी करायचा आहे। तर बघा, आपल्याला पहिला उपाय जो करायचा आहे तो म्हणजे एक आपल्याला ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे। एक छोटासा ग्लास घेतला तरी चालेल। त्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे। खडे मीठच टाकण्याचा प्रयत्न करा। आपल्या घरामध्ये नेहमी खडे मीठ ठेवत चला। बारीक, आता जर आपल्याकडे सध्या नसेल तर बारीक मीठ वापरलं तरी चालेल, परंतु आपल्या घरामध्ये तुम्ही खडे मीठ आणून ठेवा। आता बघा, हे पाणी आपल्याला घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 1 चम्मच मीठ मिक्स करायचं आहे आणि आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे। बसवताना पूर्व पश्चिम अशा दिशेने बसवा आणि त्यानंतर हा जो ग्लास आहे तर तो आपल्या मुलांवरून आपल्याला जसं घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे 7 वेळा उतरवायचा आहे। वळत असताना मुलांवरची जी काही इडापिडा आहे, जी दुःख आहे, दारिद्र्य आहे ते नष्ट होऊ दे, त्यांचे जे काही बाहेरच्यांची नजर लागलेली आहे ती दूर होऊन जाऊ असं म्हणत आपल्याला आपल्या मुलांची जी नजर आहे तर ती काढायची आहे। हे पाणी जे आहे तर ते आपल्याला आपल्या जे भांडे घासतो आपण बेसिनमध्ये त्या बेसिनमध्ये फ्लश करून द्यायचं आहे। पाणी जे आहे तर ते आपल्याला
वाहून द्यायचं आहे आणि हे साठवून कोणत्याही प्रकारे ठेवायचं नाही. तर बघा दुसरा उपाय तुम्ही कराल तर तो म्हणजे एक तांब्या घ्यायचा आहे. तांब्याचा तो पाणी भरून घ्यायचा. यानंतर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत. तर काळे तीळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलांवरून 7 वेळा आपल्याला उतरवून त्या कलशामध्ये टाकायचं आहे. दुसरा मुलगा 2 मुलं असतील तर दुसऱ्या मुलासाठी आपल्याला दुसरे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरून 7 वेळा उतरवायचं आहे डोक्यापासून तर पायापर्यंत आणि त्या जो आपण तांब्या घेतलेला आहे त्या तांब्यामध्ये टाकायचे आहेत. तर आपले मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर आपल्याला मुलांचा जो फोटो आहे तर त्या फोटोंवरून हे तीळ उतरवायचे आहेत आणि त्यांचं नाव घेऊन आपल्याला ते त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे. हे पाणी घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जे शिवलिंग आहे तर त्या शिवलिंगावरती आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे. महादेवांना प्रार्थना करायची आहे, माझ्या मुलांचे दोष असतील, अडचणी असतील ते दूर होऊ दे, माझ्या मुलांची खूप सारी प्रगती होऊ दे, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नको अशी प्रार्थना भोलेनाथांना आपल्याला करायची आहे. आता पहा हे जे उपाय आहेत तर ते आपण प्रत्येक अमावस्येला करत असतो. त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करत चला. तुमच्या मुलांचे जे नजर दोष आहेत तर ते नक्की दूर होऊन जातील. आता बघा तिसरा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. देठ असलेल्या 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. लाल मिरच्या नसतील तर हिरव्या मिरच्या घ्या, परंतु त्यालासुद्धा देठ असायला हवे आणि आपल्याला थोडेसे खडे मीठ घ्यायचे. बघा आपण जे केस विंचरतो बघा, आईचे जे केस आहेत विंचरलेले त्यातले थोडेसे 1-2 केस आपल्याला घ्यायचे आहेत. ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. 7 वेळा उतरवून घेतल्यानंतर त्या आपल्याला एका मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे कापूर टाकायचं आहे आणि त्यावरती ते प्रज्वलित झाल्यानंतर ह्या वस्तू त्यावरती जाळून टाकायच्या आहेत. असं हे जळून जाईल तसं तुमच्या मुलांमधली जी नकारात्मकता आहे, जे दोष आहेत तर ते सुद्धा जळून जातील. त्यामुळे पहा अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि त्याचबरोबर पहा चौथा उपाय जो आहे तर तो म्हणजे आपल्याला मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत. तर काळे तीळ हे आपल्या मुलांवरून आपल्याला 7-7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. तर तुमचे 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्ही एकदाच तीळ घ्यायचे आहेत आणि एकाच वेळेस तुम्हाला दोन्ही मुलांसाठी हे तीळ वापरायचे आहेत. 2 वेगवेगळे तीळ घ्यायची तुम्हाला गरज नाही आणि 7-7 वेळा उतरवून घेतल्यानंतर आणि बघा हे उतरवून घेतल्यानंतर तुमच्या घराची जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला तुम्हाला हे तीळ फेकायचे आहे. तीळ मुलांवरून उतरवून घेतल्यानंतर बघा आपल्या उत्तरेकडे जर एखादं घर असेल, एखाद्याचे कपडे असतील किंवा एखाद्याच्या अंगावरती आपल्याला हे टाकायचे नाहीत. त्या गोष्टीचा विचार करूनच आपल्याला हे गोष्ट फेकायच्या आहेत. कारण जर इतरांच्यावरती जर आपण आपलं स्वतःचं चांगलं करण्यासाठी दुसऱ्यांचं जर वाईट झालं तर मग त्यापेक्षा वाईट आपलंच होतं. आणि बघा अशा ठिकाणी आपल्याला फेकायचे आहेत जिथे कुणाची नजर जाणार नाही किंवा मोकळी जागा असेल आणि तिथे कुणाचा पायसुद्धा पडणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला ते फेकायचे आहेत. तर अशा प्रकारे बघा हे 4ही उपाय तुम्हाला एकदम प्रभावशाली आहेत आणि 4पैकी तुम्हाला 4ही जर करायला जमले तर अतिउत्तम आणि 4पैकी तुम्हाला जो करायला जमेल तो केला तरी चालेल. आणि पहा इथेच थांबवते माझा व्हिडिओ. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.